तरीही मी गजेंद्र गुरुजीकडे गेले. काही न सांगायला होईना दरवाजा उघडाच असतो त्यांचा, लोटल्यासारखा. बैठकीतून उठवणं बरं नाही आणि त्यांना ते चटकन शक्यही झालं नसतं. ओळखीची वाट असली म्हणून काय झालं? दिसू शकणाऱ्या माणसाच्या चपळाईत आणि दृष्टीहीन माणसाच्या गतीत फरक तर पडणारच ना. मी गेले त्यांच्याकडे. तेव्हा सुदैवानं गजेंद्र गुरुजी पूजेत नव्हते. कानाशी रेडिओ लावून ऐकत बसले होते. बातम्या नाही तर भक्तिगीत, तेवढी मात्र ते ऐकतात. मी आले सुहास, मी त्यांना बिल्ले गेलेच. शाल अंतरावी तसा त्यांचा तो उबदार स्पर्श, हा स्पर्श शब्दाहून बोलणारा, म्हणूनच सोबत देणारा. काय ग अशा वेळी? अशीच 2 दिवस शाळेला बुट्टी मारली, घरीच अभ्यास केला. का ग? अशीच. आई म्हणाली आराम कर, मग मारली बुट्टी. मजा येते ना ग केव्हा तरी बुट्टी मारायला. गुरुजींनी ममतेनं जवळ घेतलं. त्यांची ती मऊ राखलेली दाढी आणि मागे वळलेले मानेवर रुळणारे केस, त्यांना आरशात बघता आलं असतं तर त्यांनाही कळालं असतं, या वयातही ते खूप रुबाबदार दिसतात ते. का ग गप्प का? अशीच तुमच्याकडे बघते. मला काय बघतेस? यापूर्वी तू बघितलंच नाही मला. बघितलं की, नेहमीच बघते. केवढ्यांदा खिदळले मी. गुरुजीही हसले. वा, एखाद्या मस्तानीसारखी बोलायला लागलीस तू आता. गुरुजी, ही पोती कशाला हो? कशाला म्हणजे? पोती कशाला असते? वाचायला. मग? पण तुम्हाला तर. हो, कळालं मला. मला दिसत जरी नसलं तर अक्षरांची सोबत असली तर मला बरं वाटतं. एक काम कर, तिथे डाळिंबाचे दाणे सोललेली वाटी आहे, हवे तितके दाणे घे.